काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याची सुरुवात नंदुरबारमधून होते। आज सकाळपासूनच राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये उपस्थित राहणार आहेत। यात्रेची सुरुवात 12 तारखेला होणार असली तरी यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला विश्वजित कदम, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते आज सकाळी 11 वाजल्यापासून नंदुरबारमध्ये उपस्थित राहतील। आपण राहुल गांधींच्या या यात्रेविषयी अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। भिकेश पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भिकेश, राहुल गांधींची ही यात्रा आता महाराष्ट्रामध्ये दाखल होते। या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कशा पद्धतीने तयारी करण्यात येते, काय तयारी सुरू आहे? भारत जोडो यात्रा गुजरातमध्ये संपल्यानंतर महाराष्ट्रातील तिचा टप्पा 12 मार्च पासून सुरुवात होत आहे आणि नंदुरबारमधून या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होणार आहे। त्यासाठी नंदुरबारमध्ये जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। सभेच्या ठिकाणी जवळपास 1 एकरात भव्य पेंडॉल उभारण्यात आलेला आहे आणि लाखो आदिवासी बांधव राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे आजपासूनच नंदुरबारमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला असतील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात असतील, सतेज पाटील असतील, विश्वजित कदम यांच्यासह केंद्रीय स्तरावरील काँग्रेसचे नेते असतील, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल हेही नंदुरबारमध्ये येणार आहेत आणि या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचा आढावा घेणार आहे। आज दिवसभर काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची लगबग नंदुरबारमध्ये पाहण्यास मिळणार आहे। उद्या दुपारी 12:30 वाजता राहुल गांधींचं नंदुरबारमध्ये आगमन होईल आणि इथूनच महाराष्ट्रातील भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा सुरू होईल आणि याचा शेवट मुंबई येथील सभेत होणार आहे। त्यासाठी काँग्रेसकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे। नंदुरबार हा काँग्रेसचा अभेद्य असा बालेकिल्ला होता, मात्र गेल्या 10 वर्षात काँग्रेसच्या आणि विशेषतः गांधी घराण्यातला कोणीही नंदुरबारला भेट दिली नव्हती। 10 वर्षानंतर राहुल गांधी नंदुरबारमध्ये येत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठं चैतन्य निर्माण झालं। स्वाभाविकच आता नंदुरबारमध्ये आल्यानंतर राहुल गांधी काय नेमकं बोलतात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भिकेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।